राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज गुरुवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाळा बंद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात हजारोंच्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते। यावेळी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। कोणतीही अट न घालता सर्व शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी, विना अट टीईटी रद्द करावी, शिक्षकांना बीएलओ आणि शालेय पोषण आहारासारख्या अशैक्षणिक कामातून मुक्त करावे, विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान मिळावे, शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत इत्यादी मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले। शिक्षकाची जे दुरवस्था सुरू आहे संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये, त्या दुरवस्थेला कंटाळून आज हे शाळाबंद आंदोलन केलेले आहे। आणि हे शाळाबंद आंदोलन नुसतं शिक्षकासाठी नसून ते विद्यार्थी आणि पालक या सर्वांसाठी जे आंदोलन आज करण्याचे ठरवले आहे। या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की टीईटी परीक्षा ही शिक्षकांना सक्तीची केली आहे। वास्तविक पाहता टीईटी परीक्षा ही कार्यरत शिक्षकांना सक्तीची करणं चुकीची आहे, परंतु एका चुकीच्या निर्णयानं तो सगळा आघात शिक्षकांवर पोहोचला आहे। आता आमची शासनाकडे मागणी आहे की ती टीईटी परीक्षा जी कार्यरत शिक्षकासाठी घेत आहे ती स्वतंत्र घेण्यात यावी। अन्य राज्य घेऊ शकतात तर पुढारलेलं महाराष्ट्र का नाही घेऊ शकत? त्यासोबतच कार्यरत शिक्षकांचं वय पाहता आज 25-30 वर्षांची सेवा झालेली आहे, त्यांच्या पासिंगची टक्केवारी हे कमी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। त्यानंतर एक 15 मे 2025चं एक शासन परिपत्रक आहे, ते पदोन्नती संदर्भात आहे। त्यामध्ये टीईटी सक्तीची केली आहे। यामुळं सेवाज्येष्ठ सेवाकनिष्ठ हा भेदभाव निर्माण झाला आहे आणि सेवाज्येष्ठ शिक्षकावर खूप मोठा अन्याय होत आहे। म्हणून ते शासन परिपत्रक रद्द करावं अशी आम्ही मागणी करत आहोत। यासोबतच बीएलओ व अन्य अशैक्षणिक कामंसुद्धा आहे। एकीकडे प्रगत महाराष्ट्र हा शैक्षणिक गुणवत्तेची बाता मारतो आहे आणि दुसरीकडे मात्र त्या शाळांमध्ये शिक्षक नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली आहे। एवढ्यावरच नाही तर SDOच्या मार्फतीनं या तालुक्याच्या तहसीलदार प्रांत अधिकाऱ्याच्या माध्यमातून शिक्षकांच्या घरापर्यंत पोलीस पाठवणे, त्यांना नोटीस जारी करणे, त्यांना अटक करणे अशा पद्धतीची कारवाई संबंधित महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली आहे। हा जॉब चार्टच नाही आमची जाहीर मागणी आहे की अशैक्षणिक काम जेव्हा शिक्षकांना लागूच नाही तेव्हा तुम्ही एवढी बंदी केवळ शिक्षकावर का? याचं सरळ कारण आहे प्राथमिक शिक्षकाची प्रतिष्ठा मलिन करून प्राथमिक शाळा कशा बंद करता येईल, त्यांना या समाजामध्ये कसं डॉमिनेट करता येईल या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्र राज्य करू पाहत आहे। पण कदापि हे शक्य होणार नाही। या संबंध असे अनेक मुद्दे घेऊन टीईटीच्या संदर्भात असो, अशैक्षणिक कामं असो, दर्जेदार प्राथमिक शिक्षकाची भाषा असो, या सगळ्या गोष्टीसाठी आज प्राथमिक शिक्षक रस्त्यावर आलेले आहेत। सर्व शाळा चंद्रपूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद आहेत आणि सर्व शिक्षक शाळा बंद करून एक दिवसाचे हे आंदोलन करत आहेत। खरं तर शासनाचा धिक्कार करावा असा वाटतो की जेमतेम शाळा सुरू झालेल्या आहे आणि जेमतेम शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि रस्त्यावर उतरवून आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। शासनाची भूमिकाच समजत नाही आहे। सेवानिवृत्तीला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, ज्यांची 25-30 वर्ष सर्व्हिस झालेली आहे अशांना टीईटी सारखी परीक्षा द्यायला लावत आहे। फक्त शिक्षकांनाच का? आमचा एकच सवाल आहे की जर अशा परीक्षा द्यायच्या असेल, तुम्ही सेवेमध्ये असताना जर तुम्हाला परीक्षा द्यायच्या असेल तर ते शिक्षकांनाच का? सर्वांना लागू करा ना। जजला परीक्षा द्यायला लावा, IAS ऑफिसरला परीक्षा द्यायला लावा, सगळ्या डिपार्टमेंटला परीक्षा द्यायला लावा। बरं, परीक्षा द्यायची तर द्यायची, सेवानिवृत्तीला डावलून राहिले। या राज्य सरकारने नवीनच धोरण आखलेलं आहे, तोडा फोडा आणि राज्य करा।